दंडवत प्रणाम मैत्रिणींनो, क्रिशा फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वन टक्स ब्लाऊज। त्यास वन टक्स ब्लाऊजची छाती माप आहे 28 इंच। 28 इंचसाठी मी गळारुंदी घेतली आहे 2.25 इंच, लांबी घेतली आहे 13 इंच। 13 इंच प्लस 1 इंच 14 इंच आणि गळारुंदी घेतलेली आहे 2.25 इंच। शोल्डर घेतला आहे 3 इंच आणि शोल्डर आणि गळारुंदी दोन्हीची बेरीज जेवढी तेवढंच आपलं मुंढा येतो, ते मी पूर्ण 5.25 इंच घेतलेला आहे। आणि त्यानंतर 5.25चं अर्धा याच्यावर मार्क करायचा आणि छाती माप टाकून घ्यायचं। 7 आहे, त्यामध्ये 2 इंच मार्जिन। त्यानंतर स्केलच्या मदतीने आपण ड्रॉ करून घेणार आहोत त्याला। आणि आपल्याला 1.5 इंच मागच्या साईडला 1.5 इंचावर आकार द्यायचा आहे मुंढ्याचा आणि पुढच्या साईडसाठी 1 इंचावर आकार द्यायचा आहे। मी दोन्ही एकत्रच देऊन घेते, कारण हा मागची पुढची साईज एकदमच काढणार आहे, त्यामुळे त्यानंतर गळ्याची लांबी, पुढच्या गळ्याची लांबी आपण घेणार आहोत 5 इंच, त्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं। 5.5 इंचावर मार्क केलेला आहे। समोरच्या गळ्याचा आकार मी गोलाकार दिलेला आहे। त्यानंतर आपण क्रॉसपट्टी घेणार आहोत 3.5-2.5 इंचाची। 3.5-2.5 इंचावर मार्क केलेला आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने वन टक्स ब्लाऊज तयार होतो। नवीन शिकणारे असाल तरी हा ब्लाऊज लगेच कट करता येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो। मी पेपरवर ड्रॉ करून दाखवला आहे। त्यानंतर पूर्ण कट करून घेणार आहे। दोन्ही साईड एकत्र कट करत असाल तर मुंढ्याच्या भागामध्ये मागच्या साईडचा मुंढ्यासहितच कट करायचं, जेणेकरून आपण मागचा मुंढा चुकणार नाही आपला। त्यानंतर मागची साईड कट करून घ्यायची। मागची साईड कट करून झाल्याच्या नंतर ती बाजूला ठेवून घ्या आणि पुढच्या साईडचे सगळे म्हणजे आपण जे ड्रॉ केलेले आहेत ते कट करून घेतलेले आहेत। गळा आणि मुंढ्याचा आकारही बॅक साईडचा तो आपला कट करून घेतलेला आहे। पुढचा आणि मागचा एकत्रच देऊन घेतला होता, त्याच्यामुळे मागचा हा मी आता कट करून टाकला आहे। बघा, आपल्याला मास्टर टक्स हा पूर्ण छाती माप म्हणजे आपण जेवढं वाढवले 7 इंच प्लस 2 इंच त्याचा तिसरा हिस्सा हा आपला वन टक्सचा मास्टर टक्स असतो आणि त्याची लांबी ही 2.25 इंच असते कॉमन, आणि रुंदीला 1 इंच घेऊ शकता, अर्धा इंच। हे बघा अशा पद्धतीने। आणि मागच्या साईडला बॅक टक्स आपण देणार आहोत 3.5 कॉमन, रुंदीलाही 3.5 आणि लांबीलाही 3.5 इंच। त्यानंतर गळ्याचा आकार देऊन घेऊयात। गळा मी मागेही 2.25 इंचाचाच ठेवलेला आहे। 2.25 इंचाचा गळा आणि 9.5 इंचावर मार्क केले, जेणेकरून 9 इंचाचा गळा तयार होईल आपला। स्केलच्या मदतीने ड्रॉ करून घ्या आणि हाही गळा मी गोलच ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आकार देऊन घेतला गोल आकार आणि कट करून घ्यायचं। आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।